तर हॅलो नमस्कार, राम राम मंडळी. मी कोल्हापूरची महिना सुनैना. आजचा माझा दिवस की नाही जरा मोठाच गेलेला, कारण सकाळ सकाळी की नाही मी बाजार आणायला गेलेलो. आता ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, आमचं की नाही किराणा मालाचं दुकान आहे आणि किराणा मालाच्या दुकानाचं साहित्य आणायला मला लक्ष्मीपुरीत जायचं होतं. खरं मी जाताना पाऊस येणार नाही असं कधीच होणार नाही, त्यामुळे गपचूप रेनकोट घालायला लागला आणि मला जायला लागलं. आमचे बाबा की नाही म्हणजे माझे पप्पा पहिल्यापासूनच की नाही लक्ष्मीपुरीतल्या शिवकटलरी मधून साहित्य घेत होते आणि आम्ही पण आता तिथंच घेतोय. आणि आज मी बघितलं की तिथं 2 रुपयापासून राख्या चालू झाल्यात आणि होलसेल रेट मध्ये आणि रिटेल रेट मध्ये दोन्ही पण मिळते. त्याच सोबत की नाही ह्यांच्याकडे योग्य रेट मध्ये सगळं गणपतीचं साहित्य पण मिळतं. मी माझं साहित्य सगळं घेतलं आणि त्यानंतर शेंगदाण्याचं पोतं एक घ्यायचं होतं ते घेतलं आणि डायरेक्ट निघलो. आणि निघल्यानंतर की नाही एवढं ट्रॅफिक जाम होतं, तुम्ही बघू शकताय. मग त्या ट्रॅफिक मधनं गाडी काढून डायरेक्ट घरला गेलो आणि साहित्य ठेवलं. त्यानंतर सिद्धांच्या घरला निघलो, कारण त्यांचं की नाही म्हशीला रेडकू झालेलं ते बघायला जायचं होतं. आणि त्याच सोबत हा की नाही एका छोट्या पप्पीला असं फिरवत होता आणि हेच पप्पी मी घरला घेऊन येणार होतो. मग बकेट मध्ये आम्ही ठेवला आणि डायरेक्ट सिद्धांच्या घरला गेलो आणि रेडकूला बघितलं. रेडकूला बघून थोडंसं इकडे तिकडे फिरवलं. त्यानंतर आम्ही इचलकरंजीला गेलो, आमचं काम होतं. मग सिद्धांच्या पैशाने की नाही पेट्रोल पहिला टाकून घेतलं. मग भूक लागलेली म्हणून खायला घेतला आणि खात खातच की नाही जाता जाता आम्हाला हे दिसलेलं. मग कुत्र्याला खेळायला काहीतरी घेऊया म्हणून की नाही खोटं कुत्रच घेतलं. मग पुढे गेल्यानंतर मोठं विशालदा दिसलं. विशालदांसोबत थोडा वेळ बोललो आणि त्यानंतर कुत्र बकेट मध्ये घातला आणि डायरेक्ट घरला आलो.